माननीय सभापती महोदय, माननीय आपल्या सभागृहातील ज्येष्ठ नेते माननीय एकनाथराव खडसे साहेबांनी राष्ट्रीय महामार्ग 753 बोरगाव बुजुर्ग ते मुक्ताईनगर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये ज्या काही 7-8 त्रुटी मांडलेल्या आहे, मी कालही त्यांच्या एका उपप्रश्नामध्ये सांगितलं आहे की या विषयाची एक 2 एप्रिलला एक बैठक मी घेतो आहे आणि या बैठकीमध्ये आपले 5-7 जे विषय आहे त्यामध्ये, कारण शेवटी लक्षवेधीचं आपण कितीही बोललो तरी प्रश्न उत्तर होतील, पण बैठक घेऊन 2 एप्रिलला एक बैठक आपण याची घेतो आहे. त्याचा आज नोटीस काढणार आहे मी आज. यामध्ये माझ्याकडे जे काही आहे, तुमच्याकडे जे काही आहे, जसं आता पहिला जो भूसंपादन झाला पहिल्या टप्प्याचं ते 5/2022ला झालं. पहिलं भूसंपादन 2022ला झालं, दुसरं भूसंपादन 2023ला होत आहे. याच्यामध्ये जो रेटचा डिफरन्स आहे तो कशामुळे आहे, तो एक महत्त्वाचा विषय आहे. आणि जे काही लवादासमोर मागणी आहे कास्तकाराची 1270 रुपये रेट भेटला पाहिजे वगैरे, आणि भूसंपादनाचे जे 2013चा 26 ते 30 कलम आहे याप्रमाणे आपण ते करतो आहे. पण राज्य सरकारच्या जे काही मार्गदर्शक सूचना आहे किंवा लार ॲक्ट आहे, या लार ॲक्टच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना काय मिळवून देता येईल हा यासंबंधी तुमचा त्या ठिकाणी या लक्षवेधीचा मूळ आहे. तर मला असं वाटतं की सभागृहामध्ये या विषयाला किती न्याय मिळेल मला माहिती नाही, पण 2 एप्रिलला जी आपली बैठक घेऊ त्यामध्ये आपले सर्व अधिकारी राहतील, भूसंपादन अधिकारी राहतील, आमचे सर्व मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी राहतील. यामध्ये आपण एक बैठक घेऊन 2 एप्रिलला याचा जे काही प्रश्न 7-8 तुम्ही या ठिकाणी काढलेले 7-8 प्रश्न आणलेले आहेत निदर्शनात, त्यावर आपण अंतिम निर्णय करू. सन्माननीय परिणयजी फुक्यांनंतर परत खडसे साहेब. सन्माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भात 2 तारखेला मीटिंग देण्याच्या संदर्भातल्या सूचना केल्या. माझ्या त्यात 2-3 सूचना आहे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक रस्त्याचे प्रकल्प आता सुरू आहे, अनेक रस्त्यांच्या घोषणा झाल्या. नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून आपण या संदर्भात शेतकऱ्यांना जो मिळणारा जो मोबदला आहे याचा उच्चांक गाठला. 4 ते 5 पट आपण शेतकऱ्यांना मोबदला दिला. त्याचप्रमाणे आता नागपूर ते गोवा जो हायवे शक्तीपीठ हायवे आपण करणार त्यातही अनेक समस्या निर्माण होऊन राहिले. नांदेड जालना रस्त्यामध्ये अनेक आपल्याला अशा तक्रारी मिळाल्या की पहिले काही शेतींचे 400 करोड रुपयाचं त्यांनी हे काढलं होतं, मोबदला काढला होता, आणि नंतर जर तिची ज्यावेळेस चौकशी केली तर 9 कोटी रुपयाचं म्हणजे 400 कोटी कुठे आणि 9 कोटी कुठे असा एक फरक तफावत याच्यामध्ये निघाली. माझी यामध्ये सूचना अशी आहे की आपण गुजरात प्रमाणे जर आपण लँड पुलिंग जर यामध्ये केलं की रस्त्याला लागणारी जितकी जागा त्यापेक्षा थोडी जास्त जागा एक्वायर करून बाकी जागा जर 60% जागा शेतकऱ्यांना डेव्हलप जागा जर परत दिली तर या माध्यमातून आपलं हे जे ॲक्विजिशनचं काम आहे हे लवकर होणार आणि राज्य शासनाला जो कॅपिटल एक्सपेंडिचर लागतो, जो पैसे ॲडव्हान्समध्ये द्यायला लागतात, ही कमी लागतील आणि रस्त्यांच्या कामामध्ये जे अडचणी येतात, भांडणं होतात, आणि जो कायदा आहे की कोणाला भूमिहीन ठेवता येत नाही त्याचेही संरक्षण या माध्यमातून करता येणार. माझं फक्त मंत्री महोदयांना या माध्यमातून विनंती आहे की यामध्ये या कायद्यामध्ये आणखीन बदल होणे आवश्यक आहे. आणखीन नवीन बाकी राज्यांमध्ये, देशातील इतर भागांमध्ये काय काय प्रकारचं या कायद्यामध्ये बदल झालेला आहे किंवा काय काय प्रकारचं ते हे म्हणजे नवीन पॉलिसी कसं वापरतात, त्या प्रकारच्या बदल आपण महाराष्ट्रामधील लँड एक्विजिशन कायद्यामध्ये आपण करणार काय? सजेशन फॉर ऍक्शन. नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या ठिकाणी काय लागू होतात. समृद्धीला वेगळा कायदा, आता नवीन नागपूर बंगलोर आपला नागपूर गोवा मार्ग त्याला वेगळा कायदा, आणि या हायवेला जो हैदराबाद हायवे इंदोर हैदराबाद याला वेगळा कायदा. मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय अशा वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डिंग मेथड वगैरे पद्धती लावतात आपण, त्यामुळे शेतकऱ्याची फार मोठी हानी होते. 3 लाख रुपये एकर कोण जमिनी देईल तुम्हाला? 10 लाख आणि 15 लाख एकर त्या ठिकाणी जमीन देत असताना रेडी रेकनर किंवा जास्तीत जास्त दर मग 3 रुपये, त्यापेक्षा लार चांगला कायदा तुमचा होता. तो लार कायदा परत तुम्ही या ठिकाणी लागू करा.
तुम्हाला जमिनी मिळतील, विकासाचे कामं मिळतील. या ठिकाणी रस्त्याचे कामं बंद आहे. आता या रस्त्याचं काम बंद आहे. शेतकऱ्याचं काम होऊ देत नाही, होऊ देणार नाही पुढच्या कालखंडामध्ये, कारण त्याला विरोध आहे. तो विरोध रस्त्याला नाही आहे, तो विरोध मोबदल्यासाठी आहे. अहो, किमती किती वाढून राहिल्या तुमच्या, दिवस जात आहे, किमती वाढत आहे. या संदर्भामध्ये पूर्वीचा कायदा या ठिकाणी आपण लागू करणार का, हा मुळात माझा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी जे अनियमितता आहेच, इतक्या त्रुटी आपल्याला दाखवल्या तर त्या मीटिंगमध्ये आपण ते चर्चा करू. पण किमान या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ही दुरुस्ती राज्यासाठी आपण करणार आहात का, राज्यभरातच हा प्रॉब्लेम येणार आहे? माननीय सभापती महोदय, वेगवेगळे संपादन आहे. राष्ट्रीय महामार्ग सांगतो की राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 च्या नुसार संपादन करा. रेल्वे जेव्हा संपादन करतं त्यांचा ऍक्ट लावा असं त्यांच्याकडनं प्रस्ताव येतात किंवा ते सुरू करतात ॲक्विजिशन. WCL कडे गेलं तर WCLचा ऍक्ट वेगळा आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटने आपापले कायदे तयार केले. पण खडसे साहेबांची सूचना योग्य आहे की लार ऍक्ट प्रमाणेच राज्यामध्ये जर संपादन करायचं असेल केंद्र सरकार किंवा कुठल्याही संपादनाला, तर लार ऍक्टच त्या ठिकाणी लागला पाहिजे, त्यानुसारच संपादन झालं पाहिजे. तर या ठिकाणी जे संपादन झालं या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महामार्ग 1956च्या तरतुदीनुसार झाला आहे. तरी आपण भूसंपादन अधिनियम 2013चा आहे त्याप्रमाणे जे काही 26-30 कलमा आहे त्यातल्या मार्गदर्शक सूचना आहेत मूल्यांकनाबद्दल वगैरे सर्व, त्या सूचनाचा अंमल करून जे काही केंद्र शासनाचा जो कायदा आहे आणि आपला कायदा आहे त्याचा सुसंगत कसं करता येईल आणि शेतकऱ्याकडनं शेतकऱ्याला मॅक्झिमम म्हणजे जे काही अप्पर लिमिट आहे त्या लिमिट सर्व आपण राज्य शासन वापरेल. आणि या रस्त्याचंही काम चालू झालं पाहिजे, या रस्त्याचंही काम चालू झालं पाहिजे, शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे. मला असं वाटतं खडसे साहेब, तुम्ही आणि मी बसलो तर निश्चितपणे यातला मार्ग निघेल आणि यातून आपण मार्ग काढू. कारण याच्यामध्ये माझ्याकडे स्टेटमेंट्स आहे. खडसे साहेब, तुम्हाला स्टेटमेंटही पाठवतो मी की 2022चे काय झालं, माझ्याकडे पूर्ण वाचता येईल, तो सभागृहाचा वेळ जाईल. त्यापेक्षा मी 2 तारखेला आपण ही बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये जे 6-7 प्रश्न आपण उपस्थित केले आहेत त्याचा संपूर्ण मार्ग काढू आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ. सदाभाऊ खोत महोदय, आदरणीय मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की नागपूर शक्तीपीठ जो महामार्ग आहे, हा महामार्गाला सांगली कोल्हापूर मधल्या काही शेतकऱ्यांची संमती आहे, काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. मी विनंती करतो मंत्री महोदयांना की तिथल्या ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे तो मोबदल्याबद्दल आहे आणि मोबदल्याच्या बाबतीमध्ये एक राज्यभर एकसारखं धोरण जर या मोठ्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये जर तयार झालं तर शेतकऱ्यांच्या मनामधली भीती जाईल आणि तसं धोरण आपण आणणार आहे का? मंत्री महोदय. नाही, सभापतीमध्ये धोरण एकच आहे, लार ऍक्ट आहे आपल्याकडे. पण केंद्र सरकारचे जे संपादन आहेत वेगवेगळे, रेल्वे, रोड, त्या WCL वगैरे, त्यांचे वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे कायदे आहेत. पण आपण आता सर्व कलेक्टरला मी एकदा पुन्हा आजच्या लक्षवेधीच्या माध्यमातून एक पुन्हा शासन निर्देश काढू की ज्या काही जमिनी राज्य सरकारमध्ये संपादन होणार असेल तर राज्याचाच कायदा वापरला गेला पाहिजे, राज्याचाच पुनर्वसन कायदा, राज्याचाच भूसंपादन कायदा वापरला गेला पाहिजे. याकरता स्पष्टपणे पुन्हा एकदा नव्याने शासन निर्देश त्या ठिकाणी जारी करू. आणि माननीय खडसे साहेबांना काय विचार चुकीचं म्हणजे तुम्ही ते न सांगत, राज्याचाच कायदा वापरला पाहिजे असं मंत्री महोदय म्हणतात. माझा प्रश्नच असा मुळामध्ये आहे की केंद्र सरकारने 2013ला लार कायदा मंजूर केला, लँड ॲक्विजिशन रिक्विजिशन ऍक्ट. तो कायदा केल्यानंतर शेतकरी त्यात समाधानी होता कारण त्याला त्याप्रमाणे पैसे मिळत होते. नंतर त्या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांनी एक सूचना केली किंवा हा भूसंपादन रक्कम जरा जास्त होते म्हणून राज्याने याचा फेरविचार करावा. मग राज्य सरकारने त्या कालखंडामध्ये फेरविचार करून राज्य सरकारचा कायदा केला की 2 पटच रक्कम द्यावी. राज्य सरकारचा कायदा देत असताना आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी अक्कल पाजळली त्याच्यामध्ये. मी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार बोलतो कारण ते फार टिंगल टवाळी करतात शेतकऱ्यांची. शेतकरी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं असं दिसतं की फार तुम्हाला अधिकच्या रक्कम दिल्या आहे, बहुत रक्कम दिली आहे, मेरे ज्यादा से ज्यादा रक्कम दिली आहे. म्हणजे फक्त कलेक्टरला अक्कल आणि शेतकरी मेला आहे त्याच्यासाठी, ज्याच्या आयुष्यभराची जमीन गेली त्याच्यासाठी. तर माझा प्रश्न असा आहे या ठिकाणी
की या ठिकाणी त्या कायद्याप्रमाणे 2014ला जो 13ला जो केंद्र सरकार लार, त्या लार कायद्याप्रमाणे या शेतकऱ्यांना तुम्ही जमिनीचे पैसे देणार आहात का? मी धन्यवाद मानेल तुमचे की तुम्ही लारला सहमती तरी दाखवली या ठिकाणी. आणि दुसरं त्याच्यातला प्रश्न असा आहे की आता हा जो निवाडा या ठिकाणी जाहीर दिलेला आहे याच्यातल्या त्रुटी लक्षात घेता राज्य सरकारला अधिकार आहे की हा निवाडा रद्द केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही निवाडा रद्द करून या संदर्भातली कारवाई करणार आहात. राज्य सरकारची भूमिका सभापती महोदय ही आहे की ज्या कायद्याने शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होईल तो लारनी होतो. त्यामुळं लार कायद्याप्रमाणे आपण या राज्यात पुढे जाणार आहोत. राहिला प्रश्न या निवाड्याचा, खडसे साहेब जर 2 तारखेच्या बैठकीत हा निवाडा सदोष आढळला आणि यामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळत नाही असं तुमचं माझं मत झालं तर नक्की हा निवाडा रद्द करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.